खांडोळे म्हणजे काय, आमच्या वार्डात येऊन काय बुर्जी बनवणार आहे अंड्याची, कशी काय, म्हणजे हे सगळे विषय आहेत का? नगरपालिकेची आज काउन्सिल झाली आपत्ती व्यवस्थापनावरती. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे असणाऱ्या ह्या पावसाच्या आधी केलेली पूर्वतयारी, त्या अनुषंगाने प्रत्येक विभाग, प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक नगरसेवक ह्या लोकांना सज्ज राहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि असलेल्या नगरपालिकेचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांना ॲक्टिव्ह पद्धतीने करण्यात आले. ते बोटी असतील, रस्सी असतील, लाईफ जॅकेट असतील, त्या सगळ्या पद्धतीच्या यंत्रणा आम्ही आज कामाला लावलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने नगरपालिका पुढं कार्यरत राहील. सर काय झालं की गाळाचं प्रमाण आज बऱ्यापैकी काढलेलं आहे, की गाळाचं प्रमाण कमी झालं आहे. 5 मीटर 6 मीटर काहीतरी खोलाही गेलेली आहेत. मला अजून अंदाजे माहिती नाही, पण मी माहिती घेऊन पुरेशी तुम्हाला सांगतो. पण फ्लडचा येणारा जो काय आपल्याला हा विषय आहे तो टाळला जाईल अशा आपल्याला आशा आहे, की आता ह्या पावसात तरी फ्लड आपल्याला फेस करायला लागणार नाही, कारण का पाण्याला प्रवाह बऱ्यापैकी दिलेला आहे. एनडीआरएफची टीम अद्यापची पूर्ण दाखवली नाही. 2-3 वर्षापूर्वी लोक यायच्या, यावर्षी काय उशिरा. साहेब काय झालं की एनडीआरएफची टीम पण येईल, कारण का पावसाचं पण वातावरण त्या अनुषंगाने असेल तर त्या अनुषंगानेच एनडीआरएफची टीम पण येते आणि त्यांना आम्ही बोलवली पण जाते. पण आम्ही आज चिपळूण स्तरावरती आपण आपली तयारी केलेली आहे. सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ होता व्हायरल निहार कोळ्यांचा, ज्यावरती हिंदुत्वाची मुद्दा उपस्थित केला होता आणि बऱ्याचशा गोष्टीवरती मला मतांची गरज नाही असं ते बोलले. सर काय आहे की कोण निहार कोळी हा विषय मला नाही माहिती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की अशा जाती तेढ निर्माण करणारा जो व्यक्ती असतो तो मानसिक रोगी असतो असं मला वाटते, आणि नसेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावा. दुसरी गोष्ट, काम जर एखाद्याला नगरपालिकेची जर जबाबदारी भेटली आहे तर त्यांनी ती नैतिकता स्वीकार करून लोकांच्या विकासात्मक कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा, हे सगळं वारंवार चालत राहणार, हे वाऱ्यावर येतात जातात. आता बघा एक गोष्ट आहे की कोण भोकत असेल तर मी जाऊन त्याला चावणार तर नाही, तर तो माझं काम नाही. माझं काम काय, विकासात्मक काम करणे आणि त्याला घेऊन पुढं जाणे, आणि त्या अनुषंगाने आम्ही चाललो आहे. आमचं माइंडसेट असं आहे की असलेली बॉडी नगरपालिकेची आणि असलेले आमचे वॉर्ड हे कसे चांगले होतील ह्या पद्धतीने आम्ही पुढं चाललो आहे. लोकांचा असलेला त्रास, जो काय अडचणी आहेत ते क्लिअर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाही, तो जरी आमच्याकडे आला ना तरीसुद्धा आम्ही त्याला काय सांगतो की आम्ही तुझं स्वागतच करणार, आणि त्याच्यात काय दुमत नाही. तो आला तरी आम्ही त्याला पुष्पगुच्छ देणार आणि स्वागत करणार. स्वागत पुष्पगुच्छ देऊन करणार. तो जर त्या चांगल्या मानसिकतेने आला तर चांगल्या मानसिकतेने येणार, नाहीतर काय हायच. बघू. पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनावरती जर भाष्य त्यांनी केलं असेल तर ते पोलीस प्रशासनाचा विषय आहे, आणि तो संविधानाने दिलेला त्यांच्याकडे खाता आहे तो पोलीस प्रशासनाचा. आणि माझ्यासारखा एक व्यक्ती सर्वसामान्य त्या पोलीस प्रशासनावरती टीका करणे एवढं मोठा काय मी नाही. दुसरी गोष्ट, प्रशासन असू दे किंवा कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. अशी व्यक्ती जर कोण भाष्य करत असेल तर त्याच्यावरती पण आलं घालण्याचं पण पोलीस प्रशासनाचं काम आहे. लव जिहादचा मुद्दा त्यांनी सर काय आहे की लव जिहाद हा संविधानिक शब्दच नाही, पहिली गोष्ट. जर समजा एखाद्या धर्माची मुलगी, म्हणजे माझा समाजाचा जर मुस्लिम मुलगा असेल आणि नॉन मुस्लिम मुलगी असेल तर त्याला आपण लव जिहाद बोलतोय. पण जर मुलगा नॉन मुस्लिम असेल आणि मुलगी मुस्लिम असेल तर त्याला कुठला शब्द द्याल तुम्ही? जिहाद म्हणजे काय? मला हे सगळे जे आहेत ना, हे जे शब्द त्यांनी जे वापरलेले आहेत, ह्या शब्दामध्ये खरं काय खोटं काय ह्यापेक्षा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. शिक्षण कुठनं घेतलं, त्यांनी क्वालिफिकेशन काय हे सगळं चेक केलं पाहिजे. त्या अनुषंगाने नंतर पुढं चर्चा केली पाहिजे. आणि तुम्हाला मी आज नगरपालिकेसंदर्भात आपली चर्चा चालू आहे, हे सगळं विषय मला नाही वाटत की योग्य की त्याला उत्तर दिलं पाहिजे. कोण आहे मला नाही माहीत. खांडोळे म्हणजे काय, आमच्या वार्डात येऊन काय बुर्जी बनवणार आहे अंड्याची, कशी काय, म्हणजे हे सगळे विषय आहेत का? अंड्याची बुर्जी म्हणजे खांडोळे असतं, खिमा असतो मटणाचं म्हणजे खांडोळे असतं, एखादं कुठला मिक्सर करणे म्हणजे खांडोळे असतं. मग ते काय पदार्थ येऊन बनवणार, ते शेफ आहेत, कुक आहेत, काय आहेत ते समजावा. त्यांचं असं मत होतं की मला मुस्लिम मतांची गरज नाही, मी मुस्लिम मत राहण्याची, पण मी राजकारण सोडून देत हिंदुत्व काय नाही. बघा, पहिली गोष्ट, त्यांनी त्यांच्या असलेल्या मतदारांना आवाहन केलं की बाबा तुम्ही मला नगरसेवक नाही बनवलं असतं तरी चाललं असतं. आता ज्यांनी बनवले ते बघतील, तो त्यांचा वैयक्तिक विषय. त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे की जाती तेढ निर्माण करायचं, तो त्यांचा वैयक्तिक विषय. दुसरा विषय, मला आनंद आहे की माझा नगरसेवक, माझा नगरपालिकेचा नगराध्यक्ष माझ्या समाजाचा नसून दुसऱ्या समाजाचा आहे. म्हणजे कुठल्या समाजाचा आहे? बुद्ध समाजाचा आहे. आणि ते जर असलेले नगराध्यक्ष जे आमचे आहेत ते ह्यांना नको हवे असतील म्हणून असे भाष्य करत असतील तर हो, ते त्यांना विषय, तो माझा विषय नाही. पण त्याच्या एका भाषणातून असं वाटतं, तुला वाटतं की कधी त्याला कोणी नगराध्यक्ष व्हायचं आहे?
बघा मला एकच म्हणते की माणसाला पुढे जाण्याची इच्छा असते. आता त्यांना जर नगराध्यक्ष बनायचं असेल तर त्यांच्याच प्रभागात त्यांच्याच पक्षातले नगराध्यक्ष आहेत. आता त्यांना क्रॉस करायचे असेल किंवा त्यांचे वाद असतील आणि हे चव्हाट्यावर येत असतील तर त्यांनी त्यांचं घर बघायचं आहे, त्यांनी त्यांचे नगराध्यक्ष बघायचे आहेत. आमचे नगराध्यक्ष जे आम्ही मानतो आता आहेत ते आमचेच आहेत आणि आम्ही पुढं त्यांनाच घेऊन चालणार. दुसरी गोष्ट बऱ्याच त्याच पद्धतीने त्यांनी जे सांगितलेत ना की नगरसेवक हिंदू समाजाचेच असले पाहिजेत, स्थानिक स्वराज्याचे. मग आपल्या देशाच्या असलेल्या राष्ट्रपती आहेत त्या द्रौपदी मुर्मू हे कुठल्या समाजाचे त्यांनी माहिती घ्यायची आणि त्या अनुषंगाने नंतर बोलायचे. मग ते पण जे बसलेत संविधानिक पदावर ते पण यांना नको आहेत का? मग तेच नसल मग सुप्रीम कोर्टात जे जज आहेत ते त्यातले नको आहेत का? हे सगळे जे चाललंय हे कुठंतरी संभ्रमाचं वातावरण करायचं आहे, कुठंतरी मला वाढायचं आहे. पण बघा कसं आहे, मी साधारण परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला की कितीही गटारातला बेंडूक पोहायची शिकलं तरी समुद्रात उतरू शकत नाही. त्याच्यात आणि ह्याच्यात फरक असतो. हे दोन फळी आहेत त्यांनी समजून घ्यायची. आणि असं ह्या कोकणातली जी सभ्यता खराब करण्यासाठी असे कितीक नेते आले आणि गेले, कितीक होतात तयार आणि कितीक जातात, पण सलोखा आजपर्यंत बिघडलेला नाही. कारण का कोकणाची मानसिकता आणि कोकणातले जे विचार आहेत हे लोकांच्या हृदयातले आहेत. हे ह्या असे सांगून येऊन बोलणाऱ्यातले लोकांचे नाही आहेत. आणि मला परत एकदा सांगायचं आहे, आमच्या गावातनं कंजेश्वरी देवींची पालखी उठते, त्यांचा पहिला मान हा आमचा असतो, त्या अनुषंगाने पुढे चालतो. पालखी ही आम्ही आमच्या खांद्यावर नाचवतो. ही सभ्यता असे कोणतरी येणार आणि वायफल बडबडणार त्यांनी खराब होणारी नाही. आणि काय फरक पडत नाही मला, चोख सांगतो तुम्हाला. परत याच्यासारखे अजून 10 येऊन उभे राहिले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आणि आम्ही आमच्या ह्याच्यातच चालणार. पावसाळा तोंडावरती आहे, पावसाळा सुरू झालेला आहे. काय सांगाल एकंदरीत इथल्या नागरिकांना? बघा कसं आहे सर की पावसाळा आहेच आणि पावसाळा अनुषंगाने जेव्हा आम्ही हे पावसाळा फेस करतो तेव्हा गोलकोट, उकताड, मुरादपूर हे जे भाग आहेत बाजाराचे जेवढे भाग आहेत त्या भागामध्ये हे सगळे फ्लड एरियाचे भाग असतात आणि ते फेस करायला लागतात. आता आमच्याकडे कसं असतं, जेव्हा हे अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा आमचे असलेली जेवढी मुलं आहेत, यंग तरुण आहेत, आम्ही सगळ्यांची एकत्र घेऊन मिटिंग करतो आणि त्यांना आम्ही सांगतो की जर गरज लागली तर आपल्याला स्वतःला पण उतरायला लागेल. कारण का आपल्या गावातला, आपल्या वार्डातला, आपल्या बाजूचा नागरिक हा आपली जबाबदारी आहे आणि पहिले आपण स्वीकारली पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे.